आता चर्चा हीच आहे सगळीकडे, ऍड कधी येईल, किती जागा येतील, आणि ह्या चर्चेत सगळे तरुण अडकलेले आहेत. कोणी अभ्यासाला लागत नाहीये. मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये हेच सांगितलं की एमपीएससी संबंध, त्याचे पीवायक्यू संबंध, त्याचं पूर्ण कॅटेगराईज चॅप्टर वाईज बाहेर काढणे आणि समजून घेणे एमपीएससी काय आहे, हा पहिला तुमचं प्राधान्य असलं पाहिजे. आजचं लेक्चर मी बघितलं तर उद्या काय करू सर, तर बघा मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. हा इंग्लिश, हा मॅथमॅटिक्स, हा रिझनिंग. इथं तुम्ही एकदम मराठी घेऊ शकतात किंवा जीएस घेऊ शकतात, कुठला एक करू शकतात. आता तुम्ही फक्त इंग्लिश करू नका 4 महिने, फक्त रिझनिंग करू नका 4 महिने, फक्त मॅथ करू नका 4 महिने. तुम्ही त्याला सेक्शन करा, म्हणजे इंग्लिश अर्ली इन द मॉर्निंग, मराठी दुपारी, किंवा जीएस एखादा भाग संध्याकाळी. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स हा स्ट्रॉंग राहील. जर एकच विषय करता करता कधी बॅक ऑफ द माइंड मध्ये हे चालतं की माझे ते विषय बाकी आहेत, त्यामुळे त्या प्रेशरमुळे ह्या सब्जेक्टवरती फोकस होत नाही. पण सेक्शन इथूनच करा. आता इंग्लिश विषय माझा आहे म्हणून मी सांगतो इंग्लिश करा असं नाहीये मित्रांनो. बट मेन्सला फेल होण्याचं कारण लँग्वेज पेपर असतो पहिला, कारण त्यावरती रिपिटेशन होत नाही, त्यावरती जास्त वेळ मिळत नाही. जेव्हा ऍड येईल तिथून पुढे जास्त वेळ मिळणार नाही आपल्याला. मी डिसेंबर पर्यंत म्हणतोय, डिसेंबर पर्यंत 6 महिने जरी पकडले आपण तरी 6 महिने सुद्धा कमीच आहेत हे सगळे सब्जेक्ट कव्हर अप करायला आणि लिस्ट मध्ये यायला. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो की इथून काय सुरुवात, कारण हे जर तुम्ही आता करायला लागला तर ते कुठे डिसेंबर मध्ये तुम्ही मास्टर होणार, त्यापैकी 25 पैकी 22 काढतात तुम्ही. हे जर याची जर तुम्ही प्रॅक्टिस दररोज करायला लागला तर तुम्ही डिसेंबर मध्ये मास्टर होतात. सेम थिंग याचं तुम्ही जर आज जीएस करून घेतलं आणि नंतर नोव्हेंबर मध्ये आणि ऑक्टोबर मध्ये हे सब्जेक्ट चालू करताय तर कदाचित ते स्ट्रॅटेजी उलटी होईल. कम्प्लीट जीएस नको, कम्प्लीट इंग्लिश नको. मग पहिल्यांदा काय घेऊया, जर तुम्ही मॅथ मध्ये ओके असणार तर इंग्लिश घ्या, इंग्लिश मध्ये ओके असणार तर आधी मॅथ रिझनिंग घ्या. यापैकी ते एक विषय आधी घ्या आणि सायमल्टेनियस दुसरा एक मराठी किंवा जीएस आणि पॅरललीच पुढे जाऊ आपण. पण या अनुषंगाने आता शाश्वत अकॅडमी उतरत्या सरळ सेवेमध्ये आपली सुरू होते बॅच 15 जूनला. ती म्हणजे त्यात आम्ही 2-2 दररोज लेक्चर घेणार आहोत, दुपारी 2 ते 4 आणि 4 ते 6. इंग्लिश मी चालू करतो सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी इंग्लिश मराठी असणार आहे, आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार मॅथ आणि रिझनिंग असेल, आणि जीएचा विषय 1-2 दिवस आम्ही मध्ये टाकणार आहोत, ऍड करणार आहोत. म्हणजे थोडक्यात हे सायमल्टेनियसली चालू असेल 6 महिने इन्क्लुडिंग ऑल तुमच्या टॉपिक वाईज टेस्ट सिरीज, फुल टेस्ट सिरीज. फीज आम्ही 6,000 रुपये ठेवलेली आहे. यामध्ये 15 तारखेपर्यंत 50% डिस्काउंट ठेवलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 3,000 ती बॅच मिळू शकते, फक्त 15 जून पर्यंत. त्यानंतर मात्र 6,000 असणार आहे. आणि लवकरच भेटूया आपण लाईव्ह लेक्चरमध्ये. थँक्यू.